उद्योग हा आर्थिक समृद्धी आणि विकासाचा मार्ग असला तरी त्यातून सामाजिकता जोपासण्याचा उद्देश बाळगला की कौतुक होतेच. प्रतिकूल परिस्थितीत आवश्यक वस्तू कमी खर्चात आणि उत्तम दर्जामध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश ठेवून राबवलेला उद्योग आराखडा असाच प्रशंसेचा विषय ठरतोय. बेळगावचे उद्योजक दयानंद गणपती नेतलकर यांनी सध्याच्या कोरोना काळात सुरू केलेला N95 मास्क निर्मितीचा उद्योग असाच देशभरातील सामान्य जनतेच्या हिताचा ठरलाय. हा जो नवीन आम्ही श्रीनिवास वेलनेस म्हणून हा चालू केला, हा बेसिकली मास्क मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातूनच आम्ही चालू केला. कारण झालं काय की साधारण फेब्रुवारी महिन्यात ज्या वेळेला करोना हा एंटर झाला आपल्या देशामध्ये आणि मी एअरपोर्टवरनं मुंबईच्या एअरपोर्टवरनं बेळगावला येत होतो, तर सगळ्यांना बघितलं तर तिथे लोक मास्क घालून बसलेले आहेत आणि मलाही वाटलं की बाबा मी पण काहीतरी मास्क घालायला पाहिजे. आणि मग मी तिथल्याच एका मेडिकल दुकानमध्ये गेलो आणि मास्क विचारला, तर तिनं माझ्यासमोर असे व्हरायटीज मास्कच्या ठेवल्या आणि त्याच्यात तो N95 मास्क म्हणत कारण तो त्यावेळेला आपल्याला माहिती नव्हतं N95 म्हणजे काय. तर ते मास्क ठेवल्या आणि त्याची किंमत बघितला तर 360 रुपये 450 रुपये अशी काहीतरी किंमत होती. अरे म्हटलं एवढ्यासारखा पेपरचा तुकडा आहे आणि ह्याला एवढे पैसे कसे काय द्यायचे, आणि ते सगळे चायनाहून आले. आम्ही त्यावेळेलाच ठरवलं की बाबा हे आपण इथे आपल्या गावात बनवायला पाहिजे. आणि मग मी त्याची स्टडी केली की N95 मास्क म्हणजे काय. हा N95 मास्क म्हणजे 95% हा त्या करोना व्हायरसला आपल्या शरीरात एंटर होण्यात अवॉइड करतं. तर ही एफिशियन्सी जी आहे ती N95 म्हणजे 95% एफिशियंट असलेला हा मास्क आहे. म्हटलं आपण आपल्या जवळच्या नियर आणि डिअर लोकांना आम्ही ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करून आणि स्वस्तात आपण हे N95चं मास्क त्यांना उपलब्ध करून म्हटलं हा करोना व्हायरस त्यांना लागण व्हायचा आपण थांबवायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं आम्ही हा प्रकल्प उभा केला. आता हा मी एक N95चा मास्क मी कापलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये 5 लेयर असतात असं म्हणतो आम्ही. आणि त्या 5 लेयरमध्ये काय काय असतं, तर हा बाहेरचा जो मटेरियल आहे हा मास्कचा स्टिफनेस ठेवण्यासाठी आणि प्रिलिमिनरी फिल्टर करण्यासाठी हा स्पन बॉन्ड आहे. त्यानंतर दुसरा आहे हा बेसिक फिल्टर आहे, म्हणजे हा त्या व्हायरसला वगैरे एंटर करण्यासाठी हा अडवतो इथे, तर ह्याला म्हणतात मेल्ट ब्लोन. तिसरा आहे हा हॉट एअर कॉटन. हा हॉट एअर कॉटन काय करतो की मध्ये एक स्पेस क्रिएट करतं दोन्ही फिल्टरच्या मध्ये, ते ब्रिदिंगला थोडं तुम्हाला सोपं होतं, तर त्यासाठी हा हॉट एअर कॉटन आहे. त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा मेल्ट ब्लोन आहे, म्हणजे जो फिल्टर आहे तो. आणि नंतर हा मागचा बॅकिंग मटेरियल आहे, त्याला दिस इज कॉल्ड ॲज स्पन बॉन्ड. तर तसा हा 5 लेयरचा मास्क बनतो. आणि ह्या 5 लेयरमधनं 95% आपण एफिशियंट आहे म्हणतो हा मास्क, ज्यांनी करोना व्हायरस हा ह्याच्यात एंटर होणार नाही. हा वापरण्यात तरी फार सोपा आहे. ही आपण एअर लूप दिलेली आहे, ती तुम्हाला कानाच्या मागे ठेवायची आहे. आता हे कसं होतं, बरेच लोकांना कान दुखतात बरेच उशीर वापरून, म्हणून आम्ही एक आता स्ट्रीप पण डेव्हलप केलेली आहे जी मागे तुम्हाला लावता येते आणि ह्या स्ट्रीपवरती तुम्हाला ही एअर लूप टाकायला येते, त्यामुळे तुम्हाला कान नाही दुखणार. बरं, आता हे वापरायचं म्हणजे हे वन टाईम यूजसाठी म्हणूनच हा मास्क बनवलेला आहे बेसिकली. म्हणजे फ्रंटलाईन वर्कर्स जे काय आपले आहेत, डॉक्टर आहे, नर्स आहे, तर ज्यांनी ह्या पेशंटच्या समोर वगैरे जात असतात, तर त्यांना ह्याचा भरपूर उपयोग होतो. आणि त्यांनी मात्र हा एकाच वेळेला वापरून हा टाकला पाहिजे, हा पुन्हा पुन्हा वापरायचा नाही. वॉशेबल तरी नाही आहे, वॉश तुम्ही नाही करताय, पण सर्वसामान्य लोक जी बाहेर जातात परत घरी येतो आपण, तर घरी तरी तुम्हाला हे वापरायची आवश्यकता नाहीच आहे. ज्या वेळेला तुम्ही बाहेर पब्लिक थोडी जास्त जिथे आहे, तुम्ही कुठे भाजी आणायला जाता किंवा कुठल्या दुकानात जाता जिथे लोक थोडी जास्ती जमलेली असतात, तर त्या ठिकाणी जाताना
तुम्ही मात्र हा N95च वापरला पाहिजे. आता कसं आहे की कपड्याचा मास्कसुद्धा आम्ही वापरतो, पण त्या कपड्याच्या मास्कनी साधारणपणे 2 ते 5% तुम्ही त्या व्हायरसला अवॉइड करू शकता आतमध्ये जायचं. पण हा 95% तुम्हाला ज्या वेळेला संरक्षण देतो तर हा जास्ती चांगला आहे ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाता. पण आता हा किती दिवस वापरायचा, तर तो म्हणजे तुम्ही साधारण एक दिवसात 1 तासभर जर का वापरत असला तर हा 8-10 दिवस तुम्ही वापरण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास तुम्ही वापरू शकता. पण तो काढून ठेवल्यानंतर जरा योग्य रीतीने ठेवा, जिथे धूळ नाही आहे, कोणी त्याला हात लावणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवा, म्हणजे तुम्हाला हा 8-10 दिवस वापरण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. बरं, इथे आम्ही 2 प्रकारचे मास्क बनवतो, एक तरी N95 आणि दुसरं 3-ply सर्जिकल मास्क. आता N95 तर तुम्ही बघितलेलाच आहे, हा N95 आहे. ह्याला आपण म्हणतो 3-ply सर्जिकल मास्क, जे नॉर्मली डॉक्टर्स वगैरे किंवा डेंटिस्ट वगैरे तुम्ही बघितला असणार तर ते लोक हे वापरतात. पण ह्याच्यात देखील आम्ही हा 3-ply जो आहे, हा 3-plyमध्ये सेंटरला एक तो मेल्ट ब्लोन फिल्टर जो आहे तो ह्याच्यात आहे, जो नॉर्मल 3-ply सर्जिकल मास्कमध्ये नसतो. त्यामुळे हा मास्क देखील तुम्ही बघितला तर हा साधारण ह्या पॅन्डेमिकला 50% एफिशियंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आणखीन एक नवीन काहीतरी ह्या N95मध्ये केलेलं आहे. तर ते कसं होतं की बरेच लोक आजकाल ह्या करोनाच्या निमित्ताने हेअरकटला वगैरे जात नाही, घाबरतात जायला, कारण तिथे गेलं ना की आपल्याला मास्क घालून बसता येत नाही. हे एअर लूप जे आपण मागे टाकतो ते आम्हाला कटिंगच्या वेळेला काढायला लागतं, अल्टिमेटली मास्क काढायला लागतो. पण इथे आम्ही हा एक स्पेशल प्रकारचा आम्ही ह्याला स्टिकर लावलेला आहे आणि हे तुम्हाला मेडिकेटेड स्टिकर्स आहेत, जे तुम्ही डायरेक्ट हे नाकावरती असं पकडून, तोंडावरती पकडून तुम्हाला हो गालावरती चिटकवता येतो. वडून घेऊन तुम्ही गालावरती चिटकवला, कटिंग करीस तोपर्यंत तुम्ही हा तिथे वापरायचा. एकदा कटिंग झालं की हा तिथे टाकून घेऊन तुम्ही परत तुमचा रेग्युलर मास्क घालून घेऊन येऊ शकता. असे आम्ही हे व्हरायटीज बनवतो. हा सेटअप उभे करण्याकरता आपल्याला एकतरी माझ्या फॅमिलीने बरंच मला सपोर्ट केलं. तसं हा सेटअप जो आहे हा सगळा माझ्या पत्नीच्या नावानेच मी केलेला आहे, तीच संचालिका आहे ह्याची. परत माझ्या मुलीनं बरंच मला डिझायनिंग वगैरे करण्याकरता तिनं मदत केलं. बेसिकली मी मगाशी जसं बोललो की मला तो 360-400 रुपये वगैरे त्या एवढ्यासारख्या ह्या तुकड्याला जे काय ती लोक घ्यायची, म्हटलं हा सामान्य लोकांना आपण जर का अवेलेबल करून द्यायचं झालं आणि त्यांना ह्या करोनापासून जर का दूर ठेवायचं झालं तर कॉस्ट हा एकच फॅक्टर असा होता जिथे मी व्यवस्थित ह्याला प्राइसिंग ठेवून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. मी आता काय करतो आहे की ह्यात मला प्रॉफिट नाही बनवायचं आहे, मला बेसिकली हा मास्क लोकांपर्यंत पोचवायचा आहे. माझे जे जवळचे लोक आहेत, जवळचे म्हणजे माझे बेळगावकर हे सगळे जवळचे आहेत, तसेच माझ्या आजूबाजूचे सुद्धा बा हुबळी असू, धारवाड असू, आणि हे सगळे काय आपले जवळचेच आहेत. त्यांना म्हटलं त्यांना ह्या करोनापासून मी कसं काय लांब ठेवू, त्या कारणाने मी हा अगदी इकॉनॉमिकल प्राईसमध्ये जो माझा म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट आहे आणि माझं लाईटचं बिल वगैरे जे काय किंवा पॅकिंगवाला वगैरे जे काय लागतं, मी तेवढीच कॉस्ट घेऊन मी ही उपलब्ध केलेली आहे. मला ह्याच्यावरती प्रॉफिट नाही करायचं आहे. पण मला हा एक श्रीनिवास वेलनेस म्हणून जे काय आम्ही नाव दिलं आहे, हा मला ब्रँड बनवायचा आहे. त्याकरता मी हे असं आता सध्या तरी उपलब्ध केलेलं आहे. सध्याचं प्रोडक्शन ह्या मशीनचं प्रोडक्टिव्हिटी भरपूर जास्ती आहे. साधारणपणे मी 22-25 हजार मास्क मी डेली बनवू शकतो. म्हणजे 3-ply सर्जिकल मास्क असो किंवा N95 असो, साधारण 25-1 हजार आपण बनवू शकतो. म्हणजे दोन्ही मिळून 50-1 हजार मास्क आम्ही डेली बनवू शकतो. पण आता नुकतंच आम्ही चालू केलेलं आहे, त्या मनाने आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट तशी केलेली नाही आहे. ती आता ह्याच्यापुढे आपल्याला करायची आहे आणि साधारणपणे ह्या 50,000च्या लेवलला आपण सप्लाय करू शकतो. समजा जर का मागणी जास्ती असेल तर आम्ही आणखीन एखाद्या वेळी सेटअप उभं करून आम्ही तोही पूर्ण करायचा आपला प्रयत्न आहे.
मार्केट तो आम्ही म्हणजे आम्हाला डायरेक्ट सेल करायची आहे बेसिकली. आम्हाला त्याला डीलर वगैरे असा नेमून विकायचा नाही आहे. कारण काय होतं की अल्टिमेटली ज्या वेळेला आम्ही डीलर वगैरे असं अपॉइंट करतो तर मला एक कॉस्टमध्ये त्यांना द्यायला लागते आणि त्यांचे कॉस्ट ॲड होऊन मग जो मार्केटला किंवा सामान्य लोकांपर्यंत पोचायला आणि परत तीच कॉस्ट येणार जी आज आहे. त्या कारणाने मला ते अवॉइड करायचं आहे आणि मला डायरेक्ट कस्टमरना हे द्यायचं आहे त्या इकॉनॉमिकल प्राईसमध्ये. हा श्रीनिवास वेलनेस मला एक ब्रँड बनवायचा आहे. त्या ब्रँड खाली आता हा कसा आहे की मास्क हा एक शॉर्ट टर्म बिझनेस आहे. हा फार दिवस चालणार नाही. जसं आपल्याला सगळ्यांना वॅक्सिन पोचले की लोक मास्क घालायचे बंद करतील आणि त्यानंतर माझे काय मास्क हे जाणार नाही. पण मला हा ब्रँड क्रिएट करायचा आहे ज्यांनी मला सॅनिटरी नॅपकिन वगैरे असे जे काय प्रकार आहे जे डे टू डे लागतात तसे आपल्याला डेव्हलप करून ह्या ब्रँड खाली आपल्याला ती चालू ठेवायची आहे. प्रत्येक मेडिकल शॉपमध्ये आपण ठेवायची व्यवस्था करणार आहोत. जसं मी मगाशी म्हटलं की ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही आतापर्यंत नाही केलेली, पण आता आमची लोकं जाऊन मेडिकल शॉपमध्ये हे कसं काय प्रत्येक मेडिकल शॉपमध्ये आपण जाऊन हे उपलब्ध करायचं प्रयत्न करणार आहोत. त्याच्या आधी जर हे मास्क तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही आलात उद्यमबागमध्ये तर इथेही अवेलेबल आहे. आपण तुम्हाला देऊ शकतो. तसंच गावात एक नेतलकर इंजिनिअरिंग वर्क्स म्हणून एक धारवाड रोड ओल्ड PB रोडवरती कंपनी आहे. तिथेही आम्ही हे उपलब्ध ठेवलेले आहे. तिथेही तुम्हाला मिळू शकतात. कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद पडले. मास्क सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपन्या मोठी किंमत आकारून हे साहित्य बाजारात आणत होत्या. परंतु या काळात बेळगावमधील उद्योजक दयानंद नेतलकर यांनी ग्राहकांना अत्यल्प दरात N95 मास्क उपलब्ध करून दिले आहेत. आज त्यांचे मास्क महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात विक्री होत असून कोरोना रोखण्यात त्यांचाही वाटा मोलाचा आहे.